बातमी पुण्यामधून अतिशय धक्कादायक आहे। पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरामधील निर्माण प्लाझा इथे एका गरीब गर्भवती महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाल्याची घटना घडलेली आहे। अचानक सुरू झालेल्या तीव्र प्रसूती कळांमुळे ही महिला रस्त्यावरतीच बसली आणि काही क्षणात तिने गोंडस बाळाला जन्म दिला। या प्रसंगाने काही वेळाकरता नागरिकांचे काळजाचे ठोके मात्र चुकले। तत्काळ धावून आलेल्या महिलांनी, डॉक्टरांनी आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत। शिरूर जोशीवाडी येथील ही महिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरतीच कोसळली। निर्माण प्लाझा परिसरात तिच्या कळा तीव्र झाल्या आणि ती रस्त्यामध्येच बसली। काही काळाच्या आतच तिची प्रसूती झाली। ते बाळ हातात घेतलं होतं, पण ते बाळ रडत नव्हतं, श्वास घेत नव्हतं, काहीच करत नव्हतं। तिच्या हृदयाचे ठोके काळजीनं व्याकुळ झालेले होते। मी गेल्यानंतर पटकन तिथल्या जवळच्या महिलांना त्यांचे जे काही गळ्यातले स्टोल असतील किंवा ओढणी असेल ती घेऊन पूर्ण एक गोल सर्कल करून पहिलं तिला कव्हर केलं, कारण ओपनली रस्त्यावर महिलेची प्रसूती झाली नाही पाहिजे। त्यामुळे पहिले गोल रिंगण करून कव्हर केलं। जवळपासच्या 15-20 महिलांनी मदतीचे हात पुढे आणले। रस्त्याने जाणारे रिक्षावाल्यांनी मदत केली। शेजारी मेडिकलचं दुकान होतं, त्यांनीही मदत केली। लागणारं इमर्जन्सी सामान पटकन आम्हाला दिलं। सुरुवातीला मी बाळाची नाळ कट केली। नाळ कट केल्यानंतरही बाळ जेव्हा रडत नाही, त्यानंतर मात्र सगळ्यांना प्रश्न असा पडला होता आणि सगळ्यांनाच काळजी वाटत होती की आता हे बाळ टिकेल की नाही। पण जे डॉक्टरांचं टेक्निक असतं ते टेक्निक वापरून मी थोडंसं त्या बाळाला थोपटलं, मसाज दिला आणि त्याला क्राय घेण्यासाठी प्रयत्न केला। आम्ही रस्त्याला आमची डिलिव्हरी झाली, तिथं पत्रकारांनी बोलवलं डॉक्टरांना, पोटे मॅडमला, डॉक्टर घोडे, सुवर्णाताई चिपाडे यांनी येऊन मला मदत केली। मग माझी डिलिव्हरी झाल्यानंतर माझं बाळ श्वास घेत नव्हतं। त्यांनी माझी नाळ कापून, त्यांनी मला साड्यांनी सगळं लटकटून त्यांनी मला सगळ्या महिलांनी मदत केली। सरकारीमध्ये मला काही मदत भेटलेली नाही। आम्ही आदिवासी पारधी असून आम्हाला काहीच मदत भेटत नाही। आम्हाला आपण बाहेर काढतात। आमचा जीव जायची वेळ असली तरी आम्हाला कोणतीही अजिबात मदत नाही आहे शिरूर तालुक्यामध्ये।